ये दीक्षा भूमि नागपुर का पुनर्निर्माण कार्य चल रहा है। ये दीक्षा भूमि नागपुर का जो स्मारक है उसके पूरे क्षेत्रफल में ये निर्माण कार्य चल रहा है, जिसमें 200 करोड़ से ज़्यादा रुपये लागत का निर्माण कार्य चल रहा है। ये नागपुर महानगर विकास प्राधिकरण द्वारा ये पुनर्निर्माण कार्य चल रहा है, जिसमें व्याख्यान हॉल, तोरण द्वार और अन्य कार्य किए जा रहे हैं। ये सभी कार्य नागपुर महानगर विकास प्राधिकरण द्वारा किए जा रहे हैं। ये 200 करोड़ से ज़्यादा लागत का कार्य यहाँ पर किया जा रहा है। सभी कार्य जो निर्माण कार्य होंगे वो बौद्ध शैली पर आधारित हैं। जैसे जो बौद्ध स्थल हैं उनकी शैली के अनुसार ये निर्माण कार्य किए जा रहे हैं। ये निर्माण कार्य बड़ी तेज़ी से चल रहे हैं। ये इसका पूरा ड्राफ्ट अभी आपको वीडियो के द्वारा दिखाया जाएगा। कौन सा कार्य किस क्षेत्रफल में कितने रुपए की लागत से किया जा रहा है, क्या क्या होना बाकी है, क्या क्या होगा, ये अभी आप देखते रहें। इस वीडियो में आपको पूरा दिखाया जाएगा। इस वीडियो को आप आवश्यक रूप से देखें, समझें और जब ये निर्माण कार्य पूरा हो जाए एक बार आवश्यक रूप से दीक्षा भूमि नागपुर पहुंचकर इस महास्मारक को आवश्यक रूप से देखें। आपने पहले भी स्मारक को देखा होगा और अब देखेंगे तो काफ़ी अंतर आपको दिखाई देगा। ये पूरे के पूरे क्षेत्रफल में निर्माण कार्य किया जा रहा है। अलग अलग जगह सुविधाओं के अनुसार सभी निर्माण कार्य किए जा रहे हैं। 200.31 कोटी निधी खर्च करून दीक्षाभूमीला ऐतिहासिक विकास प्रकल्प दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत राबविण्यात येत आहे। नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना प्रकल्प बांधणीसाठी नोडल एजन्सी म्हणून शासनाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकल्पाचे डिझाइन भारतातील सर्वोत्तम अशा डिझाइन असोसिएट या कंपनीमार्फत करण्यात येत आहे। या कंपनीला भारतातील अनेक सांस्कृतिक स्मारकांच्या बांधणीचा अनुभव आहे। दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसरातील विविध स्थळे, स्तूपांचे नवीनीकरण आणि नूतनीकरण या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे। स्तूपाच्या परिघा सभोवताल असणारे प्लिंथ आणि ड्रमच्या आकाराचे कॉलोनेड पश्चिम घाटाच्या बौद्ध वास्तुकलेच्या समृद्ध शिल्पातून प्रेरणा घेऊन बांधण्यात येणार आहे। याकरिता शिवपुरी दगडात कोरलेल्या रेलिंग चैत्य कमानींनी सुशोभित केले आहे। दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराआधी 4 तोरणद्वारांची निर्मिती करण्यात येणार असून हे 4 तोरणद्वार साची येथील तोरणद्वारांची प्रतिकृती आहे। दीक्षाभूमीच्या सभोवताल असलेले वॉल कंपाऊंड नव्याने शिवपुरी दगडामध्ये बांधण्यात येणार असून त्याची सभोवताल लांबी 403 मीटर व उंची 2.4 मीटर असणार आहे। ही वॉल कंपाऊंड साची, भरूच आणि अमरावती येथील अशोकन स्तूपांच्या हमीरका रेलिंग पासून प्रेरित आहे। दीक्षाभूमी परिसरात उच्च दर्जाचे व्याख्यान केंद्र 1128.73 चौरस मीटर क्षेत्रफळ उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाची संपूर्ण माहिती लघु चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहे। या प्रकल्पामध्ये 500 लोकांकरिता 1140.78 चौरस मीटर मध्ये ओपन एअर थिएटर उभारण्यात येणार आहे। या थिएटरमध्ये नागरिकांना धम्मदेश ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। 11,609.16 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे। मुख्य स्तूपामध्ये प्रवेशद्वाराकरिता असलेल्या 4 प्रवेशद्वारांची पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे। या प्रवेशद्वारांची रुंदी 6 मीटर तर उंची 3.8 मीटर एवढी असणार आहे। दीक्षाभूमी परिसरातील मुख्य स्तूपाच्या सभोवताल परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे। या संपूर्ण मार्गाची रुंदी
6 मीटर असणार आहे. दीक्षाभूमी परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमांकरिता 368.70 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ग्रीन रूम व अँटी चेंबरच्या व्यवस्थेसह अतिशय उत्तम असे व्यासपीठ बांधकाम शिवपुरी दगडामध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सारनाथ येथील अशोक स्तंभाची 11 मीटर उंचीची प्रतिकृती या परिसरात उभारण्यात येणार आहे. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाच्या संवर्धनाकरिता येथे परिसराचे सुद्धा नूतनीकरण करण्यात येणार आहे. येथे बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विविध वृक्षांची लागवड केल्यामुळे या परिसरातील हिरवळीत अधिक भर पडणार असून एकंदरीत परिसर सुंदर आणि सुशोभित होणार आहे. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराची नव्याने उभारणी करण्यात येणार असून या द्वाराची उभारणी सुद्धा शिवपुरी दगडामध्ये करण्यात येणार आहे. सोबतच नागरिकांचे साहित्य ठेवण्याकरिता क्लॉक रूम तसेच गार्ड रूम सुरक्षा तपासणीकरिता करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसराची मलनिस्सारण व्यवस्था होण्याकरिता 100 KLD क्षमतेचे सीवेज ट्रीटमेंट प्लांटची व्यवस्था तसेच अग्निशामक यंत्रणा सुद्धा करण्यात येणार आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम नियोजन आणि सखोल सांस्कृतिक सामाजिक मुळे प्रतिबिंबित करणारी तसेच मजबूत वास्तुशिल्प असलेली दीक्षाभूमी देशभरातील सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी एक बेंचमार्क असणार आहे.